येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे। यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन कार्य करणे गरजेचे आहे। प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी, त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले। श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कमल गवई आदी उपस्थित होते। गडकरी यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे। त्यातूनच मागास भागाचा बदल घडविणे शक्य झाले। सामाजिक सुधारणा या काळ बदलविणाऱ्या असतात, त्यामुळे अशा व्यक्तिमत्वातून प्रेरणा मिळते। समाजाप्रती त्यांचा असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करण्यात येत आहे। येत्या काळात ज्ञान ही शक्ती राहणार आहे, त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात जगभरात होत असलेल्या प्रयोगाची माहिती घेऊन त्यानुसार आपल्यातही बदल घडून येणे गरजेचे आहे। त्याचबरोबर पुरस्काराच्या मिळालेल्या 5 लाख रुपयांमध्ये 20 लाख रुपयांची भर घालून त्यातून दरवर्षी 5 शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा असे आवाहन केले। सुरुवातीला हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेचे कार्य आणि पुरस्काराबद्दल माहिती दिली। यावेळी मिथिला कविश्वर राठोड, वैष्णवी मानवटकर, वैष्णवी कदम, समीक्षा नागापुरे, धनश्री मोळे, आयुष्य दिवान, सौम्या राऊत, दीप्ती काळमेघ यांना विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात आली। उत्कृष्ट महिला शेतकरी वंदना धोत्रे आणि वंदना वैद्य यांचा सन्मान करण्यात आला। तसेच नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचा सत्कार करण्यात आला। हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे। ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे शिक्षण क्षेत्राकरता आणि शेतकऱ्यांकरता समर्पित केलं, असं आपल्या विदर्भाला एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब देशमुख। मधल्या काळामध्ये हर्षवर्धनजींनी त्यांच्या लोकसेवेच्या काळात जी भाषणं होती ते सगळं गोळा करण्याची जबाबदारी घेतली होती। सुधीर भोंगळे हे काम करत होते, त्यावेळी पार्लमेंटच्या रेकॉर्डमधून त्या संबंधातली माहिती मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाली आणि त्या सगळ्यातून हे लक्षात आलं की त्या काळामध्ये विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलची उत्तम विजन त्या काळात त्यांनी बाळगली होती आणि त्याच आधारावर त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला। कृषी क्षेत्रामध्ये जसं कार्य करण्याचा प्रयत्न केला तसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवून सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या भावनेने त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेकरता जे कार्य केलं त्यातून आज विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था पोहोचली। गडकरी यांच्या हस्ते श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन इमारत आणि कार्डियाक कॅथलॅबचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, दादाराव केचे, सुलभा खोडके, प्रताप अडसड, उमेश यावलकर, केवलराम काळे, सुमित वानखेडे, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, प्रवीण पोटे, सचिन देव महाराज आदी उपस्थित होते। यावेळी त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा ही महत्त्वाची असून अशा कार्यांना कायम मदत केली जाईल। रुग्णालयामार्फत देणगी आणि नागरिकांच्या सहभागातून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे। यातून अनेकांचे प्राण वाचले, गरजूंना मदत झाली, त्यामुळे संत अच्युत महाराजांना अभिप्रेत असलेली सेवा घडली आहे। या रुग्णालयाचा तळागाळातील नागरिकांना लाभ होणार आहे। येत्या काळात फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण आदींच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाने पुढाकार घ्यावा, रुग्णालयाच्या विकासाचे ध्येय ठरविण्यात यावे, तसेच येत्या काळातही रुग्णालयाने निस्वार्थी भावनेने कार्य करावे असे आवाहन केले। गडकरी यांनी पंचवटी येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। दरम्यान बेलोरा विमानतळ येथे गडकरी यांचे आगमन झाले।
यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते. हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरीब लोकांचे ऑपरेशन निशुल्क या हॉस्पिटलने करून अनेक गरीब लोकांचे प्राण वाचवले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.